नमस्कार. कथाकथन 41. कथेचं नाव आहे कथेचं नाव आहे माणुसकी नसेल तर. माणुसकी नसेल तर. 6 भाऊ असतात. ते वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत असतात. नोकऱ्या करीत असतात. त्यांच्याकडे वडिलांर्जित प्रॉपर्टी, वडिलांची जी प्रॉपर्टी आहे ती काहीच नसते. वडिलांर्जित प्रॉपर्टी काहीच नसते. त्यांना बाजूला राहायचं असतं, वेगवेगळं राहायचं असतं. पण त्यांच्याकडे आई वडील असतात. आता आई वडिलांची वाटणी कशी केली पहा, की 6 भाऊ वर्षातून प्रत्येकाने 2-2 महिने आई वडिलांना सांभाळायचं. मात्र त्यांनी वाटणी कशी केली पहा, एकाच वेळी आई वडिलांना आम्ही सांभाळू शकत नाही. एकाच व्यक्तीला, एक तर आईला किंवा वडिलांना, म्हणजे प्रत्येकाने काय करायचं, एकेकाला सांभाळायचं. आईला एकानं सांभाळायचं, दुसऱ्या भावानं बापाला सांभाळायचं, नंतर मग बदल करत राहायचं. म्हणजे थोडक्यात त्यांनी वाटणी कशी केली, आई वडिलांची ताटातूट केली. आई विनवणी करते, विनंती करते, डोळ्यात पाणी आणून हात जोडून सांगते की आपल्या मुलांना, 6 मुलांना सांगते की म्हातारपणी आमची ताटातूट करू नका. आम्ही एकत्रच, एकाकडे 2 महिने, दुसऱ्याकडे 2 महिने, तिसऱ्या मुलाकडे 2 महिने, असं 2-2 महिने आम्ही राहतो, पण एकत्र राहतो. ते 6 भाऊ काय म्हणतात, एका वेळी आम्ही दोघांना सांभाळू शकत नाही, आम्हाला परवडणार नाही. एका वेळी एकच, एक तर आई किंवा वडील. आणि आई रडून सांगते, वाटल्यास मी तुमची घरची कामं करेन, आम्हा दोघांना अन्न, वस्त्र, अंथरूण पांघरून कमी दिलं तरी चालेल, पण म्हातारपणी आमची ताटातूट करू नका, घरची कामं मी करेन. आणि विशेष म्हणजे तुमच्या वडिलांना, म्हणजे माझ्या मालकाला आता दमा आहे, ते माझ्या विना राहू शकणार नाही. त्यांना चहा करून द्यावा लागतो, त्यांना दमा आहे, मी त्यांची सेवा करीत जाईल. 6 भावांनी नकार दिला. एकाच वेळी आम्ही एकालाच सांभाळू शकतो, आणि असं आम्ही 2-2 महिने तुम्हाला आम्ही सांभाळेल, पण एकत्र 2 महिने आई वडिलांना आम्ही सांभाळू शकत नाही, आम्हाला परवडणार नाही. आता पुढची गोष्ट पहा, हे 6 भाऊ देवळात जायचे. क्या बात है, क्या बात है. देवळात जायचे आणि गुरुनी दिलेला जप, नामजप करायचे. बघा, देवळात दगड धोंड्यामध्ये देव दिसतो आणि आई वडिलांमध्ये देव दिसत नाही. ते गुरुने दिलेलं काय करायचे, नामजप करायचे. मात्र आई वडिलांची म्हातारपणी वाटणी कशी केली पहा. आई रडून सांगते, बाळांनो, म्हातारपणी आमची विभागणी करू नका, दूर ठेवू नका. लक्षात ठेवा, या कथेतून तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे, तर माणुसकी नसेल तर त्याला धार्मिक म्हणून घेण्याचा अधिकार नाही. धार्मिक म्हणून घेण्याचा अधिकार नाही, म्हणून घेण्याचा अधिकार नाही. जर तुमच्याकडे माणुसकी नसेल तर, आणि माणुसकी नसेल तर काडीचीही तुम्हाला समाजात किंमत नाही. लक्षात ठेवा. धन्यवाद.